गांडीवर लाथ हाणून घराच्या बाहेर हाकलली उगच होते काय माय संसार खेबडी कुठली हे? माय 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 काय आजकालच्या बाया आणि बाया म्हणा मुकच बसा हे ढोपरावर ऊन येऊ सूर्याच्या झोपा होईना आल्या आता नुसतंच मला पाहणं फुलवा आणि घराकडे पाहून थुकून जा. काय झालं माय? काय झालं अगं सकाळपासून उठलो चहाचं पाणी नाही पोटात का अन्नाचा तुकडा नाही बाई अजून त्यांनी घर झोपून आहे वर तांगडी करून. अगं घराला फडा नाही का अंगणाला फडा नाही रात्रीच्या भांड्याचा वास घाण सुटलाय त्या किचन मध्ये लोकायला म्हणून काय फायदा आहे मा आमचाच भाड्या चांगला नाही त्यानं पिढ्यावर करून झोपायलाय उताना घा डोक्यावर ऊन येऊस्तोर आणि हाल्याला घेऊन झोपायलाय. जाऊ दे की माय तू उठलीस लवकर तर तू मारती जराचा फडा बसल्या जागी. लयच बाई अगं मोह लग्न झालं तेव्हापासून आता यायला हलजलो तेव्हापासून घराला फडेच मारत आलो की आता सून आली तर मला थोडंसं नको का काय आराम नको माझ्या जीवाला थोडस. अगं मी तर सगळी जिंदगी गेली की फडा मारण्यात गेली नाही का आता ही सून आली तरी मीच मारू फडा. अगं त्या भाड्याच्या नीच्या तोंडावर फडा मारून उठवा वाटाले आपण म्हणाला माय जाऊ दे कहाला बाई आपल्यामुळं घरात किरकिऱ्या कहाला आपण कहाला कारण व्हावं घरात भांडण व्हायला म्हणून मुक्कीच हाव. अगं दुसरी तिसरी सासू असती ना गांडीवर लाथ हाणून घराच्या बाहेर हाकलली असते. मग सोन्यासाठी चिंदी सांभाळावं लागते ना माय तशी सांभाळायला येईल आम्ही. कोण सोनं? हे भाड्या मग पोरग आणि ती चिंदी चक्र आल्या की मला चहाचं पाणी नाही पोटात. किती वाजता उठली माय तू? माय रामपाऱ्याच्या 4ला उठलो 4ला. एवढ्या लवकर? लवकर हिंग ऊन निघायच्या आधी न्याऱ्या करून शिदोरी बांधून कामाला जात गेले आम्ही असं उत्ताना झोपत नव्हत्या माय उगच होते काय माय संसार यायच्यासारखं उत्ताना घर झोपले असताना मला याच्या बापाला आणि ह्याला भाड्याला कटोरा घेऊन भीक मागावं लागलं असतं यायच्यासाठी आम्ही कमवून ठेवलं म्हणून हे झोपायले तोंडाला माशा लागोस्तोर. जाऊ दे माय तुमचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा हाय समजून घे जरासं चलत राहते. तू काय मला ज्ञान शिकवायलीस ग लोटीतून जायच्या घरी जाऊन काम कर आली मोठी भगवान येऊन तोंडाची मला सांगायली खेबडी कुठली